पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. जुन्या करारातील गोष्ट आहे. नवा करारातील गोष्ट असेल तर हालेलुया. घरामध्ये शेकडो रोसरी प्रत्येकाच्या घरी आहे. हालेलुया. तरी काही लोक रोसरीला हात सुद्धा लावत नाही. रोसरी दिसायला चांगला आहे म्हणून घरी ठेवलेला आहे. हालेलुया. बायबल घरी आहे. काही लोकांच्या घरी डझनभर बायबल आहे. बायबलचं एक वाचन वाचायला वेळ नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. काही लोक सकाळी उठल्या देवाचं आठवण करून क्रूसाचं गुण सुद्धा करत नाही. त्याच्या अगोदर मोबाईल घेऊन पडतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सर्व गोष्टी पाहताना सृष्टीकर्ता खरा पिता असलेल्या परमेश्वराला वाईट वाटतं. हालेलुया. हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तुम्ही मला पिता पिता म्हणून हाक मारताय तर पित्याचा योग्यतेचा सन्मान कुठे आहे? तू पिता म्हणून हाक मारण्यासाठी हाक मारताय. हालेलुया. मला तर पित्याच्या जागेवर ठेवलेलं तरी आहे का? मग माझ्यासाठी जे आहे ते कुठे आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या प्रश्नाला निरंतर आपल्याला उत्तर देत राहणे गरजेचं आहे. हालेलुया. आता सिस्टर 7वं वचन वाचणार. यहुदाच्या घराण्यावर मी दया करीन. त्यांचा देव परमेश्वर याच्या हातून त्यांचा उद्धार करीन. धनुष्य तलवार लढाई घोडे अथवा स्वार यांच्याद्वारे हा उद्धार करणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराला सोडायला वाटत नाही. सांभाळायला वाटते. जीव लावायला वाटते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी प्रतिसाद निराळा असताना निराळा विचार देव मनामध्ये येत आहे. हालेलुया. 9वं वचन 8वं आणि 9वं वचन. लो रुहामेचे दूध तोडल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला पुत्र झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, याचे नाव लो अम्मी, माझे लोक नव्हे असे ठेव, कारण तुम्ही माझे लोक नव्हे व मी तुमचा देव नव्हे. हालेलुया. तुम्ही माझा नाही, मी तुमचा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेरिनो आपण पाहतो या पूर्ण पुस्तकाचा थोडक्यात बोललं तर अर्थ असे आहे, परमेश्वर आपल्यावर जबरदस्त प्रेम करत आहे. इतके प्रेम करत आहे तेव्हा पण परमेश्वराला वाईट वाटते. मी केवढे त्यांच्यावर प्रेम करतो, मी त्यांच्यासाठी कुठे कमी पडले, तरी हे लोक का मला सोडून पळतात. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आज आपण देवाचे वाचन ऐकण्यासाठी, देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे वाचन जोपर्यंत माणूस ऐकत नाही, त्याच्या जीवनामध्ये जे काही घडायला पाहिजे घडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अनेक लोक रिट्रीट करून जाताना सांगून जातात, प्रेज द लॉर्ड, फादर 5 वर्षापूर्वी बायको सांगत होते तेव्हा ऐकायला पाहिजे होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कोरोनामुळे अनेकांना त्रास झाला. प्रेज द लॉर्ड. कोरोनामुळे अनेकांना देव लाभलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोरोनामुळे मात्र देवाला ओळखलेले अनेक लोक आहेत. हालेलुया. कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं, फादर आम्ही सख्या बहिणी आहेत, आम्ही सख्या बहीण आहोत. हालेलुया. 26 वर्ष झाला मी तिचा तोंड बघितलं नाही, तिने माझा तोंड बघितलं नाही. हालेलुया. आता आम्ही फादर बोलायला चालू केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण काही आहे, देवाचे वचन ऐकायला त्यांना संधी मिळाली. प्रेज द लॉर्ड. आपल्या आयुष्यामध्ये देवाचे वचन जसजसे आपण ऐकायला चालू करताय, आपल्या जीवनामध्ये परमेश्वर एक परिवर्तन घडवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक सांगतात, फादर रिट्रीट करून जाताना 5-6 महिन्यापर्यंत व्यवस्थित जात आहे, त्यानंतर परत चालू होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा अर्थ आहे की तुमच्याकडे डोस एवढेच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते एक्सपायर व्हायच्या अगोदर 6 महिन्याचा आत तुम्हाला अनुभव असेल तर 5व्या महिन्याचा आत येऊन रिन्यू करून जायचं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये 55वा अध्याय खूप गोड आहे. हालेलुया. आपण यशाया संदेशाचं पुस्तक उघडून आता वाचूया. हालेलुया. यशाया संदेशाच्या पुस्तकामध्ये 55वा अध्यायामध्ये देव परमेश्वर स्वतः बोलणारे वचन आहे. हालेलुया. थोडे वेळ जाण्यासारखा आहे वचन वाचन आहे आणि अर्थ समजायला वगैरे बघणे, तरी हे लक्षपूर्वक ऐकायला काही हरकत नाही. हालेलुया. होशियामध्ये ज्या देवाने आपल्याशी बोलले तोच देव आहे, दुसरा देव नाही. हालेलुया. यशाया 55 मध्ये एक निराळा प्रकारे आपल्याशी बोलत आहे. आपण ऐकूया. अहो तहानलेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या. जवळ पैका नसलेले तुम्ही या. सौदा करा, खा. या पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा. जे अन्न नव्हे त्याकरिता दाम का देता? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ते आपण एक परमेश्वराला पाहत आहे, जे परमेश्वर आपल्याला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुमच्यासाठी जे मुष्टान आहे ते तयार करून ठेवलेलं आहे. मी तुझ्यासाठी जे बेस्ट आहे ते तयार करून ठेवलेलं आहे. हालेलुया. तुला संध्याकाळ झाल्यावर गाईला म्हैसला त्यांच्या मालकाचं घर कुठे आहे म्हणून माहिती आहे, ते तिकडे जातात. हालेलुया. तुला संध्याकाळ झाल्यावर कुठं जायचं मग तुला कळत नाही. हालेलुया. संध्याकाळ झाल्यावर आपल्या घरी परत येण्याचं ऐवजी जिथे जायला नको आहे तिकडे तू जात आहे. प्रेज द लॉर्ड. जे खायला नको आहे तर तू ते खायला जात आहे. हालेलुया. जे प्यायला नको आहे तुला तेच लागत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुझा पिणे बंद केलं तर तुझं घर सुधारणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुझ्यासाठी जे उत्कृष्ट तयार करून ठेवलेलं आहे, काही खर्च नाही. प्रेज द लॉर्ड. तू ये माझ्याकडे बस. माझं नाव बनी दुस्मान आहे.
मी असंही खास काही करून आलेलं नाही. माझी साक्ष अशी आहे की 23 मार्चला रात्री मला एवढा त्रास झाला की हात माझा पूर्ण भाग खायला लागला. तर मी रात्रीचे 10:30 पावण्याकडे गेलो. पण विचार केला आता काय करायचं. निश्चित बाजूला गडबड झोपले, मी बाजूला दुसऱ्याकडे झोपलो. पण काय शिकलो नाही. शेवटी माझ्या भाच्याने आमलाश्रम म्हणून पाणी आणलेलं. त्या पाणी मी थोडंसं पिलं आणि जो माझा भाग होता त्या भागावरती लावला आणि माझं बहिणीचं नाव घेत मी अंमलाज आईकडे धावा केला की अंमलाई माझं हे सगळं दुःख तू बरं कर. मी साक्ष देण्यासाठी अंमला आश्रमला येईल आणि माझी साक्ष सगळ्या लोकांसमोर येईल. आणि तो काय चमत्कार की 1 तासाभराने माझा हा पूर्ण भाग दुखायचा बंद झाला. कारण मी आवेमध्ये या शरणे मिळतो की आत्मा बोलली. त्याचप्रमाणे मी हे सगळं करून मला पूर्णपणे बरं वाटलं. त्यामुळे मी जे फादर आपल्यासाठी प्रार्थना करते त्या फादरांचे व सर्व सिस्टरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. अभ्यास करायला मन नाही लागते अशा कोणतरी आहे त्या व्यक्तीला आता अभ्यास करायला पवित्र आत्मा कृपा देत आहे. अनेक लोक अनेक वर्ष दुःखामध्ये काढलेला आहे. अशा अनेकांना पवित्र आत्मा आज एक कृपा पुरवत आहे. दुःखाच्या बंधनातून सुटका देत आहे. कोणाच्या तरी मणक्याच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू आता पूर्णपणे बरेपणा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.